नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। विश्व शांतीदूत, विश्ववंदनीय, द लाईट ऑफ वर्ल्ड या जगाचा प्रकाश, विश्वदीप, महान कारुणिक अरहत सम्यक संबुद्ध, देवानंग पियदस्सी धम्मदायाद, महान सम्राट अशोक मौर्य, बोधिसत्व विश्वरत्न, द सिम्बॉल ऑफ नॉलेज, जग बदलणारा बाप माणूस, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या तीनही महामानवांना तिवार अभिवादन पंचांग प्रणाम करून उपस्थित सर्व श्रद्धाशील संपन्न बौद्ध उपासक उपासिका यांच्या प्रती मंगलाची कामना करतो। तसेच नोबेल ट्रूथ या यूट्यूब चॅनलचे सर्व दर्शक उपासक उपासिका यांच्या प्रती मंगल मैत्री मंगलाची कामना करतो। सर्वांनी साधू साधू म्हणा। आज विशेष धम्मदेसना म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एके ठिकाणी असं म्हणतात की या प्राचीन जम्बूद्वीप भारताचा इतिहास हा दुसरा तिसरा काही नसून श्रमण संस्कृती आणि ब्राह्मण संस्कृतीचाच इतिहास आहे, म्हणजेच क्रांती आणि प्रतिक्रांतीचा इतिहास। शरीरासोबतच आपल्या मनालाही श्रम देणारी श्रमण संस्कृती आणि दुसऱ्यांच्या कष्टावर श्रमावर जगणारी ऐतखाऊ संस्कृती। अशी एक हिंदीमध्ये कहावत आहे, जंगल में बंदर दुष्ट प्राणी होता है, जंगल में बंदर दुष्ट प्राणी होता है, घर में चूहा दुष्ट प्राणी होता है, पक्षियों में कौवा दुष्ट प्राणी होता है, वैसे ही मनुष्यों में ब्राह्मण दुष्ट प्राणी होता है। या प्राचीन जम्बूद्वीप भारताचा हा इतिहास म्हणून विशेष धम्मदेसना म्हणून जो समाज इतिहास विसरतो तो इतिहास निर्माण करू शकत नाही, आणि म्हणून आज विशेष धम्मदेसना म्हणून आज जे साकेत अयोध्या, जे प्राचीन काळामध्ये ज्या साकेत नगरीला हाय्यान हा चीनी बौद्ध भिक्खू 5व्या शताब्दीमध्ये या भारतामध्ये आलेला होता, त्यांनी त्यांच्या प्रवास वर्णनामध्ये विशाखा नगरी असा साकेत अयोध्याचा उल्लेख केलेला होता। आणि हे साकेत अयोध्या मंदिर जे सध्याला ज्यावर बावरी महाविहारावरच, जे प्राचीन बावरी बौद्ध महाविहारावर जे अंजनवनाचे ठिकाण होते, त्या ठिकाणी आज जे राम मंदिर उभं झालेलं आहे आणि त्या राम मंदिरामध्ये जी काही चोरी झालेली आहे, तर हा जो इतिहास आहे आपण बघूया की जे 2026 आहे, तर 1026 मध्ये सोमनाथ मंदिर लुटल्या गेले आणि 2026 मध्ये राम मंदिर अयोध्या लुटले गेले। तर आपण सर्वप्रथम मी माझ्या जे धम्मदेसना आहे त्याच्यामध्ये पुरातात्विक, भौगोलिक, सांस्कृतिक, ऐतिहासिक आणि सामाजिक इतिहास सांगण्याचा प्रयत्न करत असतो। तर आपण सर्वप्रथम साकेत अयोध्या नगरीचा बुद्धकालीन, मौर्यकालीन आणि इतर बौद्ध राजवंशकालीन इतिहास जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर बुद्धांच्या काळामध्ये हे साकेत अयोध्या नगरी होतं आणि हे साकेत अयोध्या नगरी त्या काळामध्ये जी घागरा नदी होती, घागरा नदीच्या किनाऱ्यावर हे साकेत नगर होतं। प्राचीन नाव साकेत होतं। साक म्हणजे शाक्य, साक्क। तर या साकेत ही प्राचीन नगरी होती।
तसंच या साकेत नगरीला जे चीनी बौद्ध भिक्खू प्रवासी येऊन गेले फाहियान यांनी त्यांच्या प्रवास वर्णनामध्ये विशाखा नगर किंवा विशाखा नगरी असा उल्लेख केलेला आहे. आपल्याला माहित आहे की भारतामध्ये आंध्र प्रदेशामध्ये विशाखापट्टणम नावाचे शहर आहे. ते सुद्धा भगवान बुद्धांची महाउपासिका विशाखावरूनच त्या नगराचे नाव पडलेले आहे. तर या साकेत अयोध्यामध्ये जो फाहियान आला तर महान सम्राट अशोकांच्या कालखंडामध्ये या साकेत अयोध्या नगरीमध्ये 200 फुटाचा महास्तूप म्हणजे शारीरिक धातूंवर चैत्य महास्तूप होता 200 फुटाचा. म्हणजे साकेत अयोध्या या ठिकाणी सम्राट अशोकांनी भगवान बुद्धांचे जे काही केस धातू आहे आणि नख आहे, बुद्धांचे केस आणि बुद्धांचे नख, बुद्धांच्या केसांवर आणि नखांवर महास्तूप निर्माण केले होते. 200 फुटाचा महास्तूप आणि 200 फुटाचाच त्या ठिकाणी अशोक धम्मस्तंभ सुद्धा सम्राट अशोकांनी निर्माण केलेला होता साकेत नगरामध्ये. आणि जेव्हा हा फाहियान जेव्हा युआनशॉंग भारतामध्ये येतो 7व्या शताब्दीमध्ये चीनी बौद्ध भिक्खू प्रवासी, तर हा युआनशॉंग सुद्धा असा लिहितो की ज्यावेळी तो साकेत नगरीला म्हणजे आजच्या अयोध्या नगरीला भेट देतो तर त्यावेळी फाहियान युआनशॉंग असा त्यांच्या प्रवास वर्णनामध्ये लिहितो की त्या ठिकाणी 100 भिक्खूंचे संघाराम होते आणि त्या ठिकाणी एकूण 3000 महायान आणि हिनयान स्थविरवादी भिक्खूंचं त्या ठिकाणी वास्तव्य होतं. 100 संघाराम आणि 3000 भिक्खूंचं वास्तव्य त्या चीनी बौद्ध भिक्खू प्रवाशांनी बघितलेलं होतं. आणि अशा प्रकारे हे जे साकेत अयोध्या नगरी आहे, या साकेत अयोध्या नगरीमध्ये जे तथागत भगवान बुद्धांचे अनेकदा तथागत भगवान बुद्ध या साकेत अयोध्या नगरीमध्ये बुद्धांच्याच कालखंडामध्ये अंजनवन महाविहार होतं. अंजनवन म्हणजे कोण? त्या ठिकाणी अंजन नावाचा एक श्रेष्ठी होता, सावकार होता, जो पुढे जाऊन भगवान बुद्धांची धम्मदेसना श्रवण करतो साकेत अयोध्या नगरीला. आणि त्यावेळी तो त्यांच्या स्वतःच्या मालकीचं अंजनवन बुद्धाला भिक्खू संघाला दान करत असतो. तर हा अंजन हा जो श्रेष्ठी असतो तर त्या ठिकाणी अंजनवन नावाचं हे जे ठिकाण आहे बुद्धाला भिक्खू संघाला दान करत असतो. आणि या अंजनवनामध्येच तथागत भगवान बुद्धांनी आपली प्रथम धम्मदेसना दिलेली होती. हा अंजन नावाचा हा श्रेष्ठी नंतर बुद्धांचा भिक्खू बनत असतो अंजनवनीय म्हणून. आणि अशा पद्धतीने हे अंजनवन महाविहार हे सुद्धा साकेतमध्ये बुद्धांच्याच कालखंडामध्ये ते दान करण्यात आलेलं होतं. दुसरं म्हणजे भगवान बुद्धांचा महाउपासक सुदत्तनाथ पिंडक यांची एक मुलगी असते चुल्ल सुभद्रा. हिला साकेत अयोध्या नगरीमध्ये जैन कुटुंबामध्ये देण्यात येत असतं आणि ती आपल्या पतीला जैन धर्माकडून ती बौद्ध धर्माकडे वळवते, बुद्ध धर्माकडे प्रतिष्ठित करते. सुदत्त अनाथ पिंडकाची मुलगी. तर ह्या सुदत्त अनाथ पिंडकाची जी मुलगी आहे तर ती सुद्धा बुद्धाला भिक्खू संघाला साकेत या ठिकाणी ते कालकाराम नावाचं बुद्ध विहार बांधून देते. कालकाराम. तर कालकाराम नावाचं दुसरं महाविहार बुद्ध विहार बुद्धांच्याच कालखंडामध्ये ते कालकाराम महाविहार साकेत अयोध्या नगरीमध्ये होतं. या कालकारामवरूनच कदाचित नाशिकमध्ये काळाराम आपल्याला ते जाणवतं. आणि तिसरं म्हणजे विशाखाचे संपूर्ण कुटुंब हे साकेत अयोध्या नगरीमध्येच राहणारे होते. राजा प्रसेनजित आणि विशाखाचे वडील धनंजय सेठ आणि मिगार सेठ हे मित्र होते. आणि म्हणून राजा प्रसेनजिताची ती राजधानी होती, उपराजधानी होती साकेत अयोध्या नगरी. आणि त्यामुळे विशाखाचे संपूर्ण भगवान बुद्धांची महाउपासिका मिगार माता विशाखा हिचे संपूर्ण कुटुंब या साकेत अयोध्या नगरीमध्येच होते. विशाखाचं संपूर्ण बालपण आणि विशाखाचा विवाह सुद्धा साकेत अयोध्या नगरीमध्येच झालेला होता. आपण थेर गाथामध्ये जर त्रिपिटकाच्या थेर गाथामध्ये जर बघितलं तर भगवान बुद्धांचे अनेक भिक्खू सुद्धा साकेत अयोध्या नगरीमधले होते. त्याच्यापैकी मेंढसीर नावाचा भिक्खू किंवा
महानाग नावाचा भिक्खू, उत्तर नावाचा भिक्खू, भूत नावाचा भिक्खू, अंजनवनीय नावाचा भिक्खू, म्हणजे मेंढसीर, उत्तर, अंजनवनीय, भूत आणि महानाग असे भगवान बुद्धांचे अनेक भिक्खू सुद्धा साकेत अयोध्या नगरीमध्येच रहिवाशी होते. आणि विशाखाचा संपूर्ण परिवार या साकेत नगरामध्ये राहत असताना विशाखाचं संपूर्ण बालपण साकेत नगरामध्ये गेलेलं होतं. साकेत सुत्त पिटकामध्ये साकेत सुत्त सुद्धा आहे आणि सोबतच साकेत जातक कथा लक्षात घ्या. साकेत सुत्त आणि साकेत जातक कथा सुद्धा सुत्त पिटकामध्ये आहे, त्रिपिटकाच्या बौद्ध ग्रंथामध्ये. तर या साकेत सुत्तामध्ये किंवा साकेत जातक कथांमध्ये नकुल माता आणि नकुल पिता या पती पत्नींची एक सुंदर अशी गोष्ट आहे. नकुल माता आणि नकुल पिता. तर ही नकुल माता आणि नकुल पिता हे साकेत अयोध्येचेच रहिवाशी असतात, जे भगवान बुद्धाला साकेत अयोध्या नगरीमध्ये अंजन वनामध्ये त्यांची भेट होत असते. तर हे नकुल माता आणि नकुल पिता आपण महाभारतामध्ये पाहिलं असेल, 5 पांडवापैकी नकुल आहे. तर नकुल हा महाभारतातला नाही बघा, आपला बौद्ध साहित्यामधलाच जे 5 पांडवापैकीचा नकुल हा एक पांडव दाखवलेला आहे. तर हा नकुल दुसरा तिसरा काय नसून हा ज्याचा मी उल्लेख केलेला आहे की नकुल माता आणि नकुल पिता हे दोघंही बौद्ध उपासक उपासिका होते, म्हातारे दाम्पत्य होते. आणि ते नकुल माता आणि नकुल पिता यामुळे ओळखले गेले कारण त्यांच्या मुलाचे नाव नकुल होते. आणि हा नकुल महाभारतातला म्हणजे महाभारतामध्ये काल्पनिक मनुवादी महाभारतामध्ये जो घेतलेला आहे तर हाच तो नकुल आहे. तर या साकेत आणि अयोध्याचा बुद्धाच्या कालखंडामध्ये खूप मोठा प्रभाव होता. भगवान बुद्धाने साकेत अयोध्या येथे अंजन वनामध्ये त्यांनी वास्तव्य केलं होतं. आपल्या धर्माचा प्रथमता उपदेश केला होता, अंजन वन. आणि दुसरी गोष्ट आपण बौद्ध साहित्यामध्ये जर पाहिलं तर साल्वतीचा पुत्र, राजगृहातला साल्वतीचा पुत्र आणि पुढे जाऊन राजा बिंबिसाराच्या राजवैद्य बनतो जीवक, जो बुद्धांची आणि भिक्खू संघाची आयुष्यभर सेवा करत असतो. तर हा जीवक जेव्हा तक्षशिलामध्ये शिक्षण घेण्यासाठी तो जात असो, औषधी वनस्पती शास्त्राचं किंवा चिकित्सा विद्या शिकायला तो तक्षशिला विद्यापीठामध्ये जात असतो. तर त्यावेळी हा जीवक त्यांची संपूर्ण चिकित्सा विद्या शिकून झाल्याच्या नंतर हा जीवक, राजवैद्य जीवक हा सरळ तक्षशिलेवरून साकेत अयोध्यालाच येतो. आता साकेत अयोध्या या ठिकाणी आल्याच्या नंतर त्याचा म्हणजे साकेत अयोध्यामध्ये हा जीवक नावाचा हा जो राजवैद्य आहे तर हा त्याचं पहिलं पेशंट, पहिल्या रुग्णावर इलाज हा साकेत आणि अयोध्या नगरीमधल्याच तो करत असतो. म्हणजे सरळ जीवक तक्षशिलावरून साकेत अयोध्यालाच येत असतो. हे बुद्ध आणि त्याच्या धम्मग्रंथामध्ये सुद्धा आपण पाहू शकता. साकेतच्या रुग्णांवर तो पहिल्यांदा उपचार करत असतो जीवक. आणि अशा पद्धतीने त्याचप्रमाणे आपण बुद्धा अँड हिज धम्म या बाबासाहेबांच्या ग्रंथामध्ये जर वाचन केलं तर एकदा राजा प्रसेनजीत आपली उपराजधानी असलेली साकेत अयोध्या नगरीमध्ये काही कामानिमित्त जात असताना त्यांची धम्म श्रवण करण्याची इच्छा उत्पन्न होते. त्यावेळी तो त्यांच्या सैन्यांना म्हणतो की कुणीतरी श्रमण किंवा कुणीतरी काही आजीवक किंवा कुणीतरी परिव्राजक असेल तर मला त्यांच्याकडून धम्म देसना श्रवण करायचे आहे. त्यावेळी त्यांचा सैनिक म्हणतो की हे राजा, या ठिकाणी सध्याला कोणीही भिक्खू नाही, परंतु खेमा नावाची एक भिक्खुणी आहे. आपल्याला माहित आहे भगवान बुद्धांचे अग्रशिष्य सारीपुत्ता आणि महामोगलायन होते. त्याचप्रमाणे भगवान बुद्धांच्या अग्रशिष्या भिक्खुणी म्हणजे उत्पलवन्ना आणि खेमा होती. खेमाला महाप्रज्ञावती खेमा म्हणून ओळखल्या जात होतं. भगवान बुद्धांची अग्र हुशार भिक्खुणी होती. तर ही राजाला तो सैनिक सांगतो की या ठिकाणी महाप्रज्ञावती खेमा नावाची भिक्खुणी आहे. तर या महाप्रज्ञावती खेमा आणि राजा प्रसेनजीत यांचा जो संवाद होतो, जो खेमा सुत्त म्हणून सुत्त पिटकामध्ये प्रसिद्ध आहे, तर हे सुद्धा साकेत अयोध्यामध्येच म्हणजे ते साकेत अयोध्यामधलं
तोरणवत्थू असा बुद्ध आणि त्याच्या धम्मग्रंथामध्ये उल्लेख आहे. तोरणवत्थू हा जो परिसर आहे हा सुद्धा साकेत अयोध्यामध्येच झालेला आहे. राजा प्रसेनजित आणि महाप्रज्ञावती खेमा या भिक्खुणींचा संवाद हा साकेत अयोध्याच्या तोरणवत्थू परिसरामध्येच झालेला आहे. त्याचप्रमाणे साकेत जातक कथा आणि साकेत सुत्त सुद्धा बौद्ध धर्मामध्ये आहे. तथागत भगवान बुद्धांचं जे जास्तीत जास्त भगवान बुद्धांच्या धम्मदेसना साकेत अयोध्या येथील अंजन वनामध्ये झालेले आहे. त्या आजही आपण जर त्या ठिकाणी गेलो तर म्हणजे एकूण आणि विशाखा माता ही भगवान बुद्धांची मिगार माता विशाखा ही साकेत अयोध्या नगरीमध्येच होती आणि तिला मग श्रावस्तीला देण्यात आलं. तर श्रावस्तीला मिगार माता विशाखा हिने पूर्वाराम नावाचं, पूर्व दिशेकडून तोंड असलेलं पूर्वाराम नावाचं महाविहार बुद्धाला भिक्खू संघाला दान केलं होतं. ज्या उब्बाराम महाविहारामध्ये बुद्धाने वर्षावासही केला होता श्रावस्तीच्या. तर श्रावस्तीला सुद्धा पूर्वाराम नावाचं महाविहार विशाखेने बांधून दिलेलं होतं आणि त्याचप्रमाणे साकेत अयोध्याला सुद्धा पूर्वाराम नावाचं महाविहार, दुसरं पूर्वाराम नावाचं महाविहार साकेत अयोध्याला सुद्धा विशाखा मातेनं बांधून दिलेलं होतं. तर पूर्वाराम 2 होते, जसं मूलगंधकुटी महाविहार 3 आहे, जसं संकिशा, सारनाथ आणि श्रावस्तीला सुद्धा मूलगंधकुटी महाविहार आहे, त्याचप्रमाणे पूर्वाराम हे 2 आहे, साकेत आणि श्रावस्तीला. तर आजही आपण म्हणजे पूर्वाराम महाविहार, अंजनवन महाविहार, कालकाराम महाविहार, बावरी महाविहार आणि अशा प्रकारचे असे एकूण 5 ते 6 महाविहार बुद्धांच्याच कालखंडामध्ये होते. आज जे अयोध्या राम मंदिर आहे हे सुद्धा अंजनवन या ठिकाणीच ते उभारलेलं आहे. आणि सम्राट अशोकाचा म्हणजे सम्राट अशोकाने 84,000 महास्तूप महाविहार ज्या ठिकाणी बांधलेले होते त्या ठिकाणी सम्राट अशोकाने अशोक धम्मस्तंभ सुद्धा उभारलेले होते. आजही सरयू नदीच्या काठी साकेत अयोध्याला सरयू नदीच्या काठी नागेश्वरनाथ नावाचं एक शिव मंदिर आहे. अयोध्या साकेतला नागेश्वरनाथ नावाचं शिव मंदिर, तर त्या ठिकाणी सम्राट अशोकाच्या स्तंभाचं शिवलिंग म्हणून त्याची शिवलिंगामध्ये रूपांतर करून त्याची पूजा चालू आहे. आणि दुसरी गोष्ट सांगायचं म्हणजे साकेत आणि अयोध्याचा संबंध जे महाकवी भिक्खू अश्वघोष नावाचे भिक्खू होऊन गेले, बौद्ध सम्राट कनिष्काचे धम्मदीक्षा गुरु, बौद्ध सम्राट कनिष्क राजा यांचे धम्मदीक्षा गुरु अश्वघोष नावाचे भिक्खू, ज्यांनी बुद्ध चरित्र, सौंदरानंद किंवा सारीपुत्त प्रकरण, वज्रसूची असे अनेक ग्रंथ लिहिले. तर या भिक्खू अश्वघोष लक्षात घ्या, सम्राट अशोकाचे धम्मदीक्षा गुरु आहे मोगलीपुत्त तिस्स, यांचा जन्मगाव मथुरा. आणि त्याचप्रमाणे बौद्ध सम्राट कनिष्क राजा यांचे धम्मदीक्षा गुरु आहे अश्वघोष भिक्खू, यांचा जन्म साकेत अयोध्यामध्ये झालेला होता. या अश्वघोष भिक्खूंच्या आईचे नाव सुवर्णाक्षी होतं, म्हणजे सोनाक्षी होतं, आणि त्यांची पूर्वाश्रमीची प्रेमिका होती प्रभा. तर हे अश्वघोष भिक्खूंचं जन्मस्थान, अश्वघोषांचं हे रहिवाशी, त्यांची कर्मभूमी, जन्मभूमी हे साकेत अयोध्या नगरी होतं. तर अशा प्रमाणे साकेत आणि रामाचा संबंध म्हणजे मथुरा नगरी कृष्ण जन्मभूमी आणि साकेत अयोध्या हे राम जन्मभूमी म्हणून सांगितल्या जातात. परंतु साकेत आणि मथुरा हे प्राचीन बौद्ध स्थळ आहे. बुद्धांची प्रथम मूर्ती पहिल्यांदा मथुरेलाच, मथुरा कला शैलीमध्ये सम्राट कनिष्काची ती प्राचीन राजधानी होती मथुरा. मथुरा म्हणजेच महाथेरा भिक्खू. सर्वात जास्त बुद्ध मूर्त्या तुम्हाला मथुराच्या म्युझियम मध्ये प्राप्त होईल. तर मथुरा ही कृष्णाची नसून बुद्धाची, मोगलीपुत्त तिस्साची जन्मभूमी आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि त्याचप्रमाणे अयोध्या सुद्धा ही विशाखाचं ते नगर आहे. तर म्हणून राम शब्द आपल्या डोळ्यासमोर आला तर आपल्याला असं वाटतं की राम हा शब्द दुसरीकडला आहे, परंतु राम हा शब्द पाली धम्मलिपीतला शब्द आहे.
आपण पाहिलं असेल बुद्ध आणि त्याच्या धम्मग्रंथामध्ये बुद्धांच्या अस्थि धातूंवर 8वा महास्तूप रामग्रामचे कोलीय निर्माण करतात. त्या ठिकाणी राम कोण आहे तर हा कोलीय राजा आहे. हा वाराणसीला त्याची पहिले सत्ता असते आणि नंतर तो रामग्रामला येत असतो, म्हणजे रामगाव. तर रामग्रामचे कोलीय जे भगवान बुद्धांच्या अस्थीवर 8वा महास्तूप बांधत असतात. तर रामग्रामचे कोलीय, तर राम कोण आहे, हा कोलीय राम राजा आहे. आपण कुशीनगरला गेलं तर भगवान बुद्धांचा जिथे अंतिम संस्कार झाला, ज्या ठिकाणी मुकुटबंधन चैत्य आहे कुशीनगर नगरला, तर तिथं त्या बुद्धांच्या महास्तूपाला जिथं जाळण्यात आलं तर त्याला रामाभारा स्तूप म्हणतात. म्हणजे इथे सुद्धा राम हा शब्द आलेला आहे. आणि त्याचप्रमाणे बौद्धांच्या जातक कथा, दशरथ जातक कथेमध्ये बोधिसत्व पंडित राम, म्हणजे बोधिसत्व पंडित राम असं बौद्ध दशरथ जातक कथामध्ये आलेलं आहे. बौद्ध दशरथ जातक कथेवरूनच रामायण तयार करण्यात आलेला आहे. तर राम हा शब्द भिक्खू संघाशीन आणि जातक कथेमधला, दशरथ जातक कथामधला तो बोधिसत्व पंडित राम आहे. आणि भिक्खू संघ ज्या ठिकाणी आराम करतो, वर्षावास करतो, वास्तव्य करतो, ध्यान करतो, त्याला संघाराम म्हणतात. भिक्खू संघाराम, बौद्ध भिक्खूंच्या आरामांची, वर्षावासांची ठिकाण म्हणजे भिक्खू संघाराम. इथे राम शब्द आहे, संघाराम असं म्हणत असतो. आजही आपण जगप्रसिद्ध अजंठा वेरूळ कार्ले भाजेच्या बुद्ध लेण्यांमध्ये गेलो तर तुम्हाला भिक्खूंचे संघाराम वेगवेगळे दिसत असतात, जिथं भिक्खू लोक आराम करायचे. तर आपण अनेक बौद्ध साहित्यामध्ये नाव पाहत असतो, जसं श्रावस्तीचं जेतवनाराम, म्हणजे इथं राम शब्द आहे. श्रावस्तीचं जेतवनाराम, श्रावस्तीचे म्हणजे जेतवनाराम श्रावस्ती, जनकाराम श्रावस्ती, कालकाराम साकेत अयोध्या, पूर्वाराम श्रावस्ती आणि साकेत, बद्रिकाराम कौशांबी, वालुकाराम वैशाली, घोषिताराम कौशांबी, कुकुट्टाराम कौशांबी, सासाराम. आजही बिहार राज्यामध्ये सासाराम आहे. सासाराम म्हणजे काय, सासा सहस्त्र 100 संघाराम, म्हणजे सम्राट अशोकाचा शिलालेख सासारामला सापडलेला आहे. तर अशा पद्धतीने सासाराम किंवा कौशांबीचं पावारिकाराम, कपिलवस्तूचं निग्रोधाराम किंवा पाटलीपुत्र पटण्याचं अशोकाराम. आणि आजही आपल्या महाराष्ट्रामध्ये नाग विदर्भामध्ये नागपूरच्या जवळ मनसर प्राचीन बौद्ध विद्यापीठापाशी रामटेक नावाचं ठिकाण आहे. वास्तविक पाहता ते रामटेक नसून भिक्खू संघा राम टेकडी. जसं चंद्रपूरला नागभीड जवळ देवटेक आहे आणि नागपूर जवळ रामटेक आहे. आजही रामटेक हे आडनाव आपल्या बौद्ध अस्पृश्य समाजामध्येच दिसतात, कारण ते रामटेकचे रहिवासी होते आणि ते प्राचीन बुद्धिस्ट होते, नागवंशी होते. म्हणून नागपूरला जवळ असलेलं जे संघा म्हणजे रामटेक म्हणतात, ते रामटेक नसून भिक्खू संघाच्या टेक म्हणजे काय तर टेकडी, भिक्खू संघा रामाची टेकडी होती. आणि म्हणून ते भिक्खू संघाचं ते प्राचीन बौद्ध स्थळ आहे. रामटेक नसून ते संघाराम टेकडी आहे, हे लक्षात घ्या. त्याचप्रमाणे कालकाराम, पूर्वाराम, अंजनवन अशा अनेक प्रकारची बुद्ध विहार साकेत अयोध्येला होती. चंद्रपूर जिल्ह्यामध्ये जे ताडोबा जंगलामध्ये रामदिगी आहे, ते रामदिगी नसून ते संघाराम गिरी आहे. गिरी म्हणजे पर्वत, ज्या ठिकाणी भिक्खू संघ वास्तव्य करायचा. तर अशा पद्धतीने साकेत अयोध्या हे अत्यंत महत्वाचं ठिकाण बौद्ध धर्मामध्ये आहे आणि भगवान बुद्धांचं वास्तव्य त्या ठिकाणी सुद्धा काही काळ होतं. तर हा झाला साकेत अयोध्याचा इतिहास, या ठिकाणी मी सांगितलेला आहे. तर आज ज्या अयोध्या राम मंदिर मध्ये खऱ्या अर्थानं जी चोरी झालेली आहे, तर ही चोरी आपण जर योगायोग जर बघितला तर असं म्हणतात की सोमनाथ मंदिर, अलीकडेच सोमनाथ मंदिराचं जीपीआर म्हणजे नरेंद्र मोदी त्याचे अध्यक्ष आहे सोमनाथ मंदिराचे, आणि जीपीआर मशीन आणण्यात आला आणि त्या ठिकाणी सोमनाथ मंदिराच्या खाली 3 मंजिला बुद्ध विहार प्राप्त झालेला आहे. ते मौर्य आणि मैत्रक बौद्ध राजांनी बांधलेलं होतं. तर हे सोमनाथ बौद्ध महाविहार संतेन सोम विधिना, सोम म्हणजे काय, ज्यांनी सौम्य बळाने जिंकलेला आहे. तर सोम हा शब्द चंद्र किंवा दारू होत नाही, तर सोम म्हणजे काय, सौम्य बळाने ज्यांनी जगाला जिंकलेला आहे. तर संतेन सोम विधिना असं म्हणत असतो आपण. तर बुद्धाला सोमनाथ म्हणतात. तर अशा पद्धतीनं लोकनाथ, सारनाथ ही सर्व बुद्धांचीच नावं आहे.
तर एक म्हणजे 1026 मध्ये सोमनाथ मंदिर लुटले आणि 2026 मध्ये अयोध्या राम मंदिर लुटले आणि ते लुटणारे ब्राह्मणच होते. आम्हाला इतिहास कोणी सांगितला, इतिहास कोणी लिहिला? ब्राह्मणांनीच लिहिला. आम्ही ते खरं मानून बसलो की सोमनाथ मंदिर 17 वेळा तुर्कस्तानचा तुर्की मोहम्मद गजनीने ते 17 वेळा लुटलं. परंतु मला यकीन वाटतं की ते मोहम्मद गजनीनं 17 वेळा लुटलं नाही, तर ते ब्राह्मणांनीच त्यावेळी लुटलेलं होतं सोमनाथ मंदिर. ही खरी गोष्ट आहे. असं म्हणतात की सोमनाथ मंदिर 2 करोड दिनार त्यावेळी ते लुटले होते. परंतु आज अयोध्या राम मंदिर मध्ये 2000 करोड, त्यातही सोन्याच्या विटा, सोन्याचे बिस्किट, सोन्याच्या पादुका, राजमुकुट, हिरे, माणिक, मोती आणि रोख रक्कम सुद्धा चोरलेली आहे. एवढंच काही, या भारतामधून, महाराष्ट्रामधून प्रत्येक गावातून, नगरातून, शहरामधून दान गेलं. काही लोकांनी गुप्त दान केलं, काही परदेशातून दान आलं, काही लहान मुलांनी खाऊचे पैसे सुद्धा दान केले होते राम मंदिरासाठी. काही लोकांनी आपल्या पेन्शनचे पैसे सुद्धा राम मंदिराला दान केलेले होते. आज त्याच्यावर ती चोरी म्हणता येणार नाही. चोरी म्हणजे काय, तर कोणीतरी बाहेर व्यक्ती येतो त्याला चोरी म्हणते. हा एक डकेटी आहे आणि एक प्रकारचा तो घोटाळा आहे आणि जबरन कब्जा ब्राह्मणांनी त्या ठिकाणी केलेला आहे. तर लक्षात घ्या, भारत हा सोन्याची चिडिया म्हणून आणि स्वर्णिम भारत म्हणून ओळखला जात होता. आपण बुद्धांच्या कालखंडामध्ये पाहिलं असेल, भगवान बुद्धांचा महाउपासक सुदत्त अनाथ पिंडक बुद्धाला जेतवन दान करतो. सोन्याच्या मोहरा, नाणी, काशार्पण अंतरून, सोन्याच्या मोहरा अंतरून ते जेतवन जेत राजकुमाराकडून घेऊन तो बुद्धाला भिक्खू संघाला दान करत असतो. सुदत्त अनाथ पिंडक म्हणजे बुद्धाच्या काळामध्ये आजच्या सारख्या कागदी नोटा नव्हत्या. म्हणजे बुद्धांच्या काळामध्ये सोनं हे एक चलन होतं. लोक साधे सामान्य लोक, साधारण लोक सुद्धा देवाणघेवाण म्हणून चलन बुद्धाच्या काळामध्ये सोन्याच्या मुद्रा होत्या, म्हणजे स्वर्ण मुद्रा होत्या. म्हणूनच तर सुदत्तनाथ पिंडक म्हणजे कल्पना करा, बुद्धाच्या काळामध्ये माणसाचं चलन ह्या कागदी नोटा नव्हत्या, तर सोन्याच्या मोहरा. एक माणूस दुसऱ्या माणसाला चलनी नोटा नाही, कागदाच्या नोटा नाही, तर सोनेरी मुद्रा, स्वर्ण मुद्रा एकमेकांना द्यायचा. एवढा भारतामध्ये सोनं होतं आणि भारत श्रीमंत होता. आपण ते बुद्धांच्या प्रत्येक, तुम्ही बौद्ध ग्रंथामध्ये जर पाहिलं तर बुद्धांच्या काळामध्ये स्वर्ण मुद्रा, मोहरा हे एक प्रकारचं चलन होतं. याचाच अर्थ भारतामध्ये किती मोठ्या प्रमाणात सोनं होतं, हिरे, मोती, माणिक, चांदी होते, हे आपल्याला लक्षात येतं. आणि दुसरी गोष्ट आपण पाहिलं असेल की भगवान बुद्धांनी जे भिक्खू संघाला आणि अष्टशिलामध्ये सुद्धा, म्हणजे 10 शिलामध्ये भिक्खू संघाला, 10 शिलामध्ये शील दिलेला आहे. जात, रूप, रजत, पटी, गहना. म्हणजे जात म्हणजे काय, सोने, चांदी, हिरे, माणिक, मोते स्वीकारायचे नाही. म्हणून बौद्ध धर्मामध्ये भिक्खूंना सोने, चांदी, हिरे, माणिक, मोते स्वीकारण्याची गरजच भगवान बुद्धांनी ठेवलेली नाही. भगवान बुद्धांनी ते 10व्या शिलामध्ये भिक्खूला शीलच दिलेलं आहे. म्हणून बौद्ध भिक्खू कुठल्याही प्रकारे चांदी, सोने, हिरे, माणिक, मोती स्वीकारू शकत नाही. आणि आजही ती परंपरा बौद्ध राष्ट्रांमध्ये टिकून आहे. आणि म्हणून महान सम्राट अशोकांच्या काळामध्ये स्वर्णिम भारत म्हणून या भारताला ओळखला जात होता. हा प्रबुद्ध भारत, स्वर्णिम भारत म्हणून ओळखला जात होता. सोन्याचा भारत आणि सोन्याची लंका. सोन्याची लंका म्हणजे रावणाची नाही, तर महान सम्राट अशोकांनी आपली मुलगी संघमित्रा आणि महामहेंद्राला श्रीलंकेला पाठवून बुद्ध धम्ममय लंका केली. म्हणजेच सोन्याची लंका आणि सोन्याचा भारत सम्राट अशोकाच्या कालखंडामध्ये होता. आणि म्हणूनच म्हटलं जातं की भारत हा सोन्याची चिडिया होता. सोन्याचा धूर या जम्बूद्वीप भारतामधून वाहत होता. तर बुद्धाचा धम्म हा म्हणजे लक्षात घ्या की ज्यावेळी 5व्या शताब्दीमध्ये, म्हणजे 7व्या शताब्दीमध्ये चीनी बौद्ध भिक्खू येत असतो, ज्यांचं नाव आहे युआन शांग. हा प्रयागराजच्या धम्ममेळ्यामध्ये, म्हणजे सम्राट हर्षवर्धन, म्हणजे अर्हत भिक्खू, सम्राट हर्षवर्धनाचे बौद्ध धम्म दीक्षा गुरु अर्हत भिक्खू दिवाकर मित्र आणि सम्राट हर्षवर्धन या धम्ममेळ्याचं आयोजन करतो. तर त्या धम्ममेळ्यामध्ये स्वतः चीनी बौद्ध भिक्खू युआन शांग येतो. त्यावेळी स्वतः हर्षवर्धन आपल्या
गळ्यातील अनेक दागदागिने सोन्याचे गरिबांना दान करत असतो. तर अशा पद्धतीने आपण उल्लेख पाहत असतो बौद्ध साहित्यामध्ये. तर ब्राह्मणांचं कामच आहे की चोरी करणं. म्हणजे प्रतिक्रांतीच्या नंतर ज्यावेळी बौद्ध भिक्खूंच्या कत्तली करण्यात आल्या, हत्या करण्यात आल्या, म्हणजे लक्षात घ्या, स्वतः पुष्यमित्र शुंग हा ब्राह्मण एका बौद्ध भिक्खूंचं डोकं कापून आणण्याकरता 10,000 सोन्याच्या मुद्रा, सोन्याच्या मोहरा तो बक्षीस म्हणून जाहीर करतो. म्हणजे सोन्याचं किती मुबलक प्रमाणात मौर्य काळामध्ये होतं की शुंग, स्वतः पुष्यमित्र शुंग हा ब्राह्मण राजा एका भिक्खूंचं डोकं कापून आणण्यासाठी 10,000 सोन्याच्या मुद्रा जाहीर करतो. म्हणजे किती प्रमाणात मौर्य काळामध्ये सुद्धा सोनं होतं हे आपल्याला लक्षात येतं. एका भिक्खूचं डोकं कापून आणण्यासाठी 10,000 सोन्याच्या मोहरा, म्हणजे किती मुबलक प्रमाणात, भरपूर प्रमाणात भारतामध्ये सोनं होतं हे आपल्या लक्षात येतं. आणि नंतर बौद्ध भिक्खूंच्या कत्तली झाल्या, हत्या झाल्या आणि नंतर ब्राह्मणांनी 84,000 बुद्ध विहारांवर, महाविहारांवर कब्जा केला. काही प्राचीन बौद्ध महाविहारांमध्ये सोन्याच्या मूर्त्या होत्या. तर त्या सोन्याच्या बुद्धांच्या किंवा बोधिसत्वांच्या सोन्याच्या मूर्त्या ब्राह्मणांनी अग्नीमध्ये वितळवून त्या लंपास केलेल्या होत्या. म्हणून चोरीच काम आहे आणि म्हणून ब्राह्मणांनी अनेकदा चोरी केलेली आहे. आणि म्हणूनच ते जे कोहिनूर हिरा सुद्धा आहे, हा कोहिनूर हिरा सुद्धा ब्राह्मणांनीच विदेशी लोकांना विकलेला होता इंग्रजांच्या कालखंडामध्ये. आपण छत्रपती शिवाजी महाराजांचा जर काळ घेतला तर शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकासाठी गागा भट नावाच्या काशीच्या ब्राह्मणानं, मनुवादी त्या कर्मठ ब्राह्मणानं 50 लाख त्या ठिकाणी घेतलेल्या होत्या स्वर्ण मुद्रा. आपण इतिहासामध्ये ऐकतो. म्हणजे जाणीवपूर्वक पायाच्या अंगठाने शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक करण्यात आला आणि संपूर्ण शिवशाहीचा, संपूर्ण शिव स्वराज्याचा खजिना म्हणजे खाली करण्यात आला. असं म्हणतात की शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाल्याच्या नंतर जिजाऊ 12 दिवसांनी मृत्यू पावल्या, मरण पावल्या. एवढा खजिना शिवाजी महाराजांचा गागाभट नावाच्या ब्राह्मणानं खाली केला. ती सुद्धा एक डकेती होती, चोरी होती, घोटाळा होता, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आजही म्हणजे, आणि दुसरी गोष्ट, आजही भारतामध्ये केरळ राज्यामध्ये पद्मनाभ स्वामी नावाचं मंदिर आहे प्राचीन. तसं ते प्राचीन बुद्ध विहार आहे पद्मनाभ स्वामी. तर हे पद्मनाभ स्वामी मंदिर चेर बौद्ध राजा यांनी बांधलेलं होतं. आणि ते पद्मनाभ स्वामी मंदिरामध्ये 1500 टन सोनं आहे त्या ठिकाणी. त्याच्यावर ब्राह्मणाचा कब्जा आहे. आणि हिऱ्याचे, सोन्याचे भांडे सुद्धा त्या पद्मनाभ स्वामी मंदिरामध्ये आपल्याला दिसतं, जे केरळमध्ये आहे. ते सुद्धा 1500 टन त्या ठिकाणी सोनं ब्राह्मणांच्या कब्जामध्ये आहे. स्वतः स्वामी विवेकानंद सुद्धा त्यांच्या स्वामी विवेकानंद दी सेजेस ऑफ इंडिया या त्यांच्या ग्रंथामध्ये, दी सेजेस ऑफ इंडिया या त्यांच्या ग्रंथामध्ये स्वतः स्वामी विवेकानंद असं म्हणतात की जगन्नाथपुरी हे प्राचीन बुद्ध विहार होय, महाविहार होय, आणि इतरही भारतातील जेवढे काही प्राचीन हिंदू मंदिर म्हणून ओळखल्या जातात, केवळ जगन्नाथपुरीच नाही तर भारतातील जेवढी काही मंदिरं आहे हे सुद्धा प्राचीन काळातील बौद्ध विहार आहे, असं स्वतः स्वामी विवेकानंद सुद्धा म्हणतात. आणि म्हणून या शशांक नावाचा जो बंगाली ब्राह्मण आहे आणि काला पहाड जो कालाचंद राय नावाचा ब्राह्मण जो मुस्लिम धर्माचा स्वीकार करून, हा तुम्ही फक्त शशांक नावाचा बंगाली राजा, हा ब्राह्मण राजा जो बोधिवृक्षाला, बुद्धगयेच्या बोधिवृक्षाला जाडतो, महाबोधी महावीराची तोडफोड करतो. आणि एवढंच नाही तर हा शशांक बंगाली ब्राह्मण राजा नालंदा विद्यापीठांना आग लावतो, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि दुसरी गोष्ट, जे काला पहाड नावाचा बंगालचा एक ब्राह्मण राजा होता, काला पहाड, कालाचंद राय, हा सुद्धा ब्राह्मण, म्हणजे आजचं जे जगन्नाथपुरीचं जे प्राचीन महाविहार आहे आणि कोणार्क सूर्य तंत्रयानी बौद्ध विहार आहे, या प्राचीन बौद्ध विहाराची कोणार्क सूर्य मंदिर म्हणजे कोणागमन बुद्धाच्या महाविहाराची आणि जगन्नाथपुरीच्या महाविहाराची तोडफोड लूट करणारा जर कोण असेल तर काला पहाड नावाचा ब्राह्मणच होता, हे लक्षात घेतलं पाहिजे. आजही महाराष्ट्रामध्ये जर पाहिलं तर जगप्रसिद्ध कार्ला बुद्ध लेणीवर ब्राह्मणांनी एकविरा देवीची लेणी, तिथं देवी बसवलेली आहे.
जुन्नर शिवनेरीला लेण्याद्रीमध्ये ब्राह्मण पेशव्यांनी अष्टविनायक गणपती, काल्पनिक गणपती त्या ठिकाणी बसवलेला आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. तर आज जे आपण पाहत आहोत की जे म्हणजे आज हा इतिहास जो सांगितला आहे की अनेक हिंदू जे ब्राह्मण राज्य आहे यांना ब्राह्मण राष्ट्र, हिंदू राष्ट्राच्या नावाखाली ब्राह्मण राष्ट्र निर्माण करायचे आणि ब्राह्मण राष्ट्राचं संविधान असणार आहे मनुस्मृती, जे नाग लोकांना आणि स्त्रियांना गुलाम करणारा काळा कायदा आहे जो बाबासाहेबांनी महाडला जाळलेला होता. आणि म्हणून जे धरीला पंढरीचा चोर म्हणतात जी संत जनाबाई, तर ते धरीला पंढरीचा चोर म्हणजे हाच तो ब्राह्मण बडवा होता की जो अनेक वेळा पंढरपूरच्या मंदिरातही चोरी करत होता, हाच तो ब्राह्मण बडवा होता. तर पुष्यमित्र शुंग असो किंवा शशांक नावाचा बंगाली ब्राह्मण राजा, मिहिरकुल नावाचा राजा आणि काला पहाड नावाच्या या ब्राह्मण राजांनीच अनेक बौद्ध विहार तोडफोड केली होती, बौद्ध भिक्खूंच्या कत्तली केल्या होत्या, बौद्ध विद्यापीठ त्यांनी जाळलेली होती आणि अशा प्रकारे अनेक नागवंशी बौद्ध लोकांना गुलाम सुद्धा करण्यात आलेलं होतं. तर आज राम मंदिर घोटाळा म्हणजे 1026 मध्ये सोमनाथ मंदिर लुटले आणि 2026 मध्ये अयोध्या राम मंदिर लुटले आणि लुटणारा प्राणी होता ब्राह्मण शेंडीवाला, ब्राह्मण पेशवाच होता. एवढंच नाही, राम मंदिर बांधकामामध्ये सुद्धा घोटाळा केला, राम मंदिर जमीन घोटाळा सुद्धा केला, राम मंदिर दान घोटाळा सुद्धा केला. 20,000 करोड चोरी राम मंदिरामध्ये झालेली आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एके ठिकाणी म्हणले होते की मद्रासच्या भाषणामध्ये की हा भारत देश जर भांडवलदाराच्या घशात गेला तर आपल्याला गुलामीतच जीवन जगावे लागेल. बाबासाहेबांनी आणि या ठिकाणी जे त्यांना ब्राह्मण राष्ट्र निर्माण करायचं आहे, हिंदू राष्ट्राच्या नावाखाली ब्राह्मण राष्ट्र निर्माण करायचं आहे ब्राह्मणवादी मनुवादी लोकांना. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एका ठिकाणी म्हणतात की जे काही भारतातील मोठमोठ्या चर्च आहे, मोठमोठे गुरुद्वारे आहे, मोठमोठे प्रसिद्ध मंदिर आहे, जे प्राचीन काळात ते बुद्ध विहारच होते, आणि भारतातील ज्या काही मस्जिदी आहे मोठमोठ्या, याच्यातील सर्व दान हे राष्ट्रीय संपत्ती म्हणून घोषित व्हावं आणि ते लोकांच्या अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य, शिक्षण आणि शेतकऱ्यांवर खर्च व्हावं, शिक्षणांवर ते खर्च व्हावं, गोरगरिबांवर ते खर्च व्हावं, ती राष्ट्रीय संपत्ती म्हणून घोषित करण्यात यावं, हे बाबासाहेबांचं म्हणणं होतं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कधीही मंदिरामध्ये गेले नाही, रमाईला कधीही मंदिरामध्ये पंढरपूरला नेलेलं नाही. बाबासाहेब एके ठिकाणी म्हणतात, मंदिराकडे जाणाऱ्या रांगा जर वाचनालयाकडे जातील तर भारत देश जगात महासत्ता बनेल. आणि मंदिरामध्ये जर देव असता तर मंदिराबाहेर भीक मागण्याची वेळ कोणावरही आली नसती. म्हणजे मंदिरात जर देव असता तर मंदिराबाहेर भीक मागण्याची वेळ कोणावरही आली नसती. आणि मी या खोट्या देवावर विश्वास ठेवून या खोट्या देवाला मी पूजत बसलो असतो तर नक्कीच मात्र माझ्या समाजाला भीक मागण्याची वेळ आली असती, असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात. म्हणून बाबासाहेब अनेक भाषणामध्ये म्हणतात आपल्या अनुयायांना की मला भक्त नको, मला अनुयायी पाहिजे. अनुयायी म्हणजे काय? अनुकरण करणारे. भक्त म्हणजे काय? तर भक्त हे गुलाम असतात आणि म्हणून गुलामांचा आणि गुलाम करणाऱ्यांचा धर्म एक नसतो, असं सुद्धा बाबासाहेब म्हणतात. आणि दुसरी गोष्ट, ज्योतिबा फुलेंनी सुद्धा ब्राह्मणवादावर, म्हणजे ज्योतिबा फुले गुलामगिरी पुस्तकामध्ये असं म्हणतात की इंग्रजांनी फक्त 400 वर्ष सत्ता केली आणि इंग्रजांनी फक्त 150 वर्ष सत्ता केली आणि मुस्लिमांनी फक्त 400 वर्ष सत्ता केली, पण हजारो वर्षापासून ब्राह्मण मनुवादी या भारत देशामध्ये सत्ता करत आहे आणि शूद्रांना, स्त्रियांना गुलाम करत आहे. आणि म्हणून खरे शत्रू इंग्रज आणि मुघल नसून ब्राह्मणच हे खरे शत्रू आहे, असं ज्योतिबा फुले गुलामगिरी पुस्तकामध्ये लिहितात. आणि त्यांनी गुलामगिरी, ब्राह्मणांचे कसब, शेतकऱ्यांचा आसूड हे पुस्तक ब्राह्मणवादावर प्रहार करणारे किंवा मनुस्मृतीचा धिक्कार असे पुस्तक सुद्धा ज्योतिबा फुलेंनी लिहिलेले आहे. ब्राह्मणांचे कसब म्हणजे ब्राह्मणाचे कर्तृत्व, षडयंत्र, त्याच्यामध्ये हे पुस्तक तुम्ही गुलामगिरी आणि ब्राह्मणांचे कसब तुम्ही वाचलेले पाहिजे. तर ज्योतिबा फुले त्याच्यामध्ये म्हणतात गुलामगिरी पुस्तकामध्ये, पूजा पाठ करना ब्राह्मणों का धर्म नहीं, ब्राह्मणों का धंदा है. आणि संत कबीर हे सुद्धा कोली वंशाचे होते, तो सुद्धा इतिहासात समोर येत आहे.
तर हे संत कबीर सुद्धा त्यांच्या दोह्यामध्ये म्हणतात, जत्रा में पत्थर बिठाया तीर्थ बनाया पाणी दुनिया भई दिवानी कर रहे हैं पैसों की धुलधानी. संत कबीराचं वाक्य आहे. आणि संत रविदासांनी सुद्धा ब्राह्मणवादांवर प्रहार केलेले आहे. थोता मंदिर भोगविलासा थोता आन देव सिके आसा मनबच सिमरन कहे रविदासा भक्ती भरमैसो जान. गाडगे बाबांना एकही दिवस शाळेत न जाणारे गाडगे बाबा, त्यांना समजलं, काय समजलं? अरे देवळात देव नसते, देवळात ब्राह्मणाचं पोट असते. देवळात देव नसते, ब्राह्मणाचं पोट असते, असं गाडगे बाबा सांगून गेले. आणि गाडगे बाबांचा तर एक प्रसिद्ध दोहाच आहे, म्हणजे एक कविता गाडगे बाबांनी लिहिली आहे, ती मी वाचतो जशी तसं. हातात असून धारदार शस्त्र कधी चोरा मागे धावला नाही. हातात असून धारदार शस्त्र कधी चोरा मागे धावला नाही. कुठं राहतो कुणास ठाऊक अजूनपर्यंत धावला नाही. मंदिरासमोर लुटली इज्जत हा बघत बसला चोरीला. रक्षण करतो मनाला आणि स्वतःच गेला चोरीला. दगडात देव नाही. आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज तर म्हणतात, दगडाचा देव त्याला वडराचं भेव, आणि लाकडाचा देव त्याला अग्नीचं भेव, मातीचा देव त्याला पाण्याचं भेव, आणि सोन्या चांदीचा देव त्याला चोराचं भेव. म्हणजे कोणता चोर? ब्राह्मण चोराचं भेव. हे तुकडोजी महाराजांनी सांगितलेलं आहे. सोन्या चांदीचं देव त्याला चोराचं भेव म्हणण्यापेक्षा त्याला ब्राह्मण चोराचं भेव असं म्हटलं तरी चालेल. तर अशा पद्धतीनं गाडगे बाबांनी सुद्धा देवळात देव नसते रे, ब्राह्मणाचं पोट असते, असं गाडगे बाबांनी सांगितलं. आणि म्हणून गाडगे बाबा अनेकदा लोकांना आपल्या कीर्तनांमधून प्रबोधनांमधून म्हणायचे, काय रे तुमच्या गावातलं मंदिर कोण बांधलं? तर आम्हीच बांधलं. काय रे देवाची मूर्ती कोण तयार केली? तर आम्हीच. काय रे देवाची आंघोळ कोण घालून देते? तर आम्हीच बाबा. काय रे देवाला कपडे कोण घालून देते? तर आम्हीच बाबा. काय मंदिरामध्ये जर अंधार पडला तर देवळामध्ये मंदिरामध्ये उजेड कोण पाडते? तर आम्हीच बाबा. काय रे तुमच्या देवासमोर जर नैवेद्य ठेवला तर त्याचं कुत्र कोण हाकलते? तर आम्हीच बाबा. मग तुमच्या देवाला मंदिरात उजेड पाडता येत नाही, आपल्या स्वतःच्या नैवेद्यावरचं कुत्र हाकलता येत नाही, तर तुमचं काय तो हलकं भारी करणार आहे. देवळात देव नसते, ब्राह्मणाचं पोट असते. एवढं साध्या सोप्या भाषेमध्ये ज्योतिबा म्हणजे सगळं सांगितलेलं आहे संत गाडगे बाबांनी. म्हणून भक्ती भक्ती क्या करते हो, भक्ती में भी धोका है, बिना आचरण के खाली खोका है, असं राष्ट्रसंतांनी सुद्धा सांगितलेलं आहे. रविदासांनी सुद्धा सांगितलं आहे, मंदिर झुटा ब्राह्मण झुटा वेद झुटा ब्राह्मण खाती लड्डू केला रे, ब्राह्मण खाती लड्डू केला रे भक्ती भरम है सो जान. संत रविदास. ज्याप्रमाणे चाकूचे भय दाखवून चोर चोरी करतो, त्याचप्रमाणे ब्राह्मण देवाची भीती दाखवून चोरी करत असतो. म्हणून माणूस फक्त देव दोन कारणांनी मानतो. म्हणजे माणूस फक्त या जगामधला कुठलाही माणूस असो तो देव मानतो या दोन कारणांनीच. एक तर त्याला भीती असते, जर मी देवाची पूजा केली नाही, देवाचं हे केलं नाही ते केलं नाही तर देव माझ्यावर कोपेल, काहीतरी श्राप देईल. भीतीपोटी तो देव मानतो किंवा देवापुढे काहीतरी तो मागत असतो, मला हे हवं मला ते हवं. मागणे आणि भीती ह्याच दोन कारणांनी माणूस जगातला देव मानत असतो, ईश्वर अल्लाह मानत असतो. तिसरं कारणच नाही. म्हणून प्रबोधनकार ठाकरेंनी एक अत्यंत महत्वाची पुस्तिका लिहिली, देवळांचा धर्म आणि धर्मांची देवळे. म्हणजे भारतामधील जेवढी काही म्हणजे प्रबोधनकार ठाकरे असं म्हणतात की भारतामध्ये जेवढे काही प्राचीन मंदिरं आहे ही सर्व प्राचीन काळातील बौद्ध महाविहार होती, बुद्ध विहार होती, असं प्रबोधनकार ठाकरे सुद्धा म्हणतात. आणि आज ते बौद्ध महाविहाराचं रूपांतर ब्राह्मणांनी मंदिरामध्ये केलं आणि हे मंदिर आता गरिबांच्या शोषणांचे अड्डे झालेले आहे, असं स्वतः प्रबोधनकार ठाकरे सुद्धा म्हणतात. एकेकाळी भारत हा किती सुखी संपन्न होता हे आपल्याला माहित होतं की सम्राट अशोकांच्या कालखंडामध्ये म्हणजे जम्बूद्वीप भारतामध्ये असा उल्लेख आहे की या जम्बूद्वीप भारतामध्ये कोणाच्याही घराला दरवाजा राहत नव्हता, कारण बुद्धांच्या पंचशिलाचं काटेकोरपणे पालन करणारे लोक सम्राट अशोकांच्या काळामध्ये संपूर्ण जम्बूद्वीप भारत प्रबुद्ध भारत धम्म राज्य झाला होता, बुद्ध धम्ममय भारत झाला होता. अदिन्न दाना वेरमणी, मी चोरी करणार नाही या शिलाचं पालन करणारे लोक एकेकाळी जम्बूद्वीप भारतामध्ये होते. ते शिलच होतं पंचशिलापैकी एक. आणि म्हणून सम्राट अशोकाच्या कालखंडामध्ये कुठल्याही घराला दरवाजे सुद्धा राहत नव्हते.
चोरीच होत नव्हती, कारण लोक चोरी करणारे नव्हते, अदिन्न दाना या शिलाचं पालन करणारे होते. आपल्याला भारतामध्ये सांगितलं जातं की शनी शिंगणापूर नावाचं एक ठिकाण आहे महाराष्ट्रामध्ये, तर तिथं घराला दरवाजे नसतात असं सांगितलं जातं. हे शनी शिंगणापूर तर हे खोटं आहे, परंतु शनी शिंगणापूरची गोष्ट नाही, ही आहे सम्राट अशोकांच्या कालखंडामधला जम्बूद्वीप भारत, की सम्राट अशोकाच्या कालखंडामध्ये कोणाच्याही घराला दरवाजा राहत नव्हता. हे शनी शिंगणापूर हे खोटी गोष्ट आहे, परंतु सम्राट अशोकांच्याच कालखंडामध्ये कुठल्याही घराला दरवाजा राहत नव्हता. ही जम्बूद्वीप भारताची, प्रबुद्ध भारताची ओळख होती, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि दुसरी गोष्ट, एकेकाळी सम्राट अशोकांच्या काळामध्ये भारत हा स्वर्णिम भारत होता आणि सोन्याची लंका आणि सोन्याचा भारत म्हणून प्रसिद्ध होता. आणि दुसरी गोष्ट म्हणजे सम्यक आजीविका करणारे, सम्यक उपजीविका, चांगल्या मार्गाने पोट भरणारे, उदरनिर्वाह करणारे लोक, बुद्धांचं अष्टांगिक मार्गापैकीच सम्यक आजीविका म्हणजे 5 प्रकारचे निषिद्ध व्यापार भगवंतांनी सांगितले आहे. वाईट मार्गानं, चुकीच्या मार्गानं, फसवणूक करून, चोरी करून, दारूचा धंदा करून व्यापार करू नका, हे भगवान बुद्धांनी ते सम्यक आजीविकामध्ये सांगितलं आहे. आणि दुसरी गोष्ट, सम्राट अशोकांच्या कालखंडामध्ये नद्या कशा होत्या? आज भारतातल्या असा रेकॉर्ड आहे की जगामध्ये सर्वात घाणेरड्या, दुर्गंध आणि अस्वच्छ नद्या जर कुठल्या असेल तर भारताचा नंबर लागतो. पण सम्राट अशोकांच्या आणि बुद्धांच्या कालखंडामध्ये या जम्बूद्वीप भारतातल्या नदी ह्या दुधासारखं त्यांचं पाणी वाहत होतं, कारण कर्मकांड नव्हते, त्या ठिकाणी कुठले निर्माल्य टाकत नव्हते, गणपती विसर्जन होत नव्हतं, देवी विसर्जन होत नव्हतं, माणसाच्या अस्थी टाकल्या जात नव्हत्या. आपल्याला माहित आहे बुद्धांच्या अस्थी पाण्यात नदीत शिरवल्या नाही. बुद्धांच्या अस्थीवर स्तूप बांधण्यात आले होते, झाडं लावण्यात येत होते. आजही बौद्ध राष्ट्रामध्ये नदीमध्ये अस्थी शिरवत नाही, पाण्याला, नदीला म्हणजे दुर्गंध करत नाही. हे भारतातल्या लोकांनी शिकलं पाहिजे. अलीकडेच आपण पाहिलं असेल, तुकाराम मुंडे यांनी आपल्या आईच्या अस्थी नदीमध्ये शिरवल्या नाही, तर त्यांनी आपल्या आईच्या अस्थींवर झाड लावलेलं होतं. ही बुद्धिस्ट परंपरा आहे. बुद्धांच्या अस्थी नदीमध्ये शिरवल्या गेल्या नाही, बौद्ध भिक्खूंच्या अस्थी शिरवल्या जात नव्हत्या. त्या एकतर शेतामध्ये त्याच्यावर बोधिवृक्ष लावत होते, किंवा मग त्या शेतीमध्ये टाकत होते, किंवा त्यांच्यावर चैत्यस्तूप, शारीरिक स्तूप निर्माण केल्या जात होते. तर हे आपण लक्षात घेतलं. आज प्रत्येक नदी असेल, पैठण असेल, काशी असेल, नाशिक असेल, हरिद्वार असेल, उज्जैनची शिप्रा नदी असेल, वाराणसी काशी गंगा नदी असेल, तर ह्या सगळ्या ठिकाणी तुम्हाला कर्मकांड दिसते ब्राह्मणाचे, आणि त्या ठिकाणी प्रेत जाळला जातो, पिंडदानाचे कार्यक्रम होतात, आणि ब्राह्मणाचे जोरात धंदे चालू आहे. जेवढे ठिकाणं ज्या ठिकाणी पिंडदान होते, कर्मकांड होते, कुंभमेळे भरते, ते सर्व प्राचीन बौद्ध स्थळच आहे. त्या ठिकाणी ते प्राचीन बौद्ध स्थळांवरच ब्राह्मणांनी आपला धंदा चालू केलेला आहे. तर त्याचे मी नाव घेत आहे: काशी, पैठण, उज्जैन, नाशिक, हरिद्वार, प्रयागराज, पंढरपूर, देहू, आळंदी. तर या ठिकाणी एकेकाळी धम्म मेळा व्हायच्या, धम्म परिषदा व्हायच्या, धम्म संगीती व्हायच्या, आणि हे सगळे नदीचे ठिकाणं उपसंपदा भूमी होत्या. बौद्ध भिक्खूंच्या उपसंपदा नदीच्या पात्रामध्ये केल्या जातात. हे बौद्ध परंपरा आहे, भिक्खूंची परंपरा आहे. तर आज भारतातल्या नदी सुद्धा, नदीमध्ये पैसे टाकले जातात, आंघोळ केल्या जातात. आणि म्हणून एक हिंदीमध्ये कहावत आहे, इस देश की तरक्की कैसे होगे यारो, क्योंकि इस देश में पाप धोने के लिए गंगा है. भगवान बुद्धांनी, आपण बुद्धांनी त्याच्या धम्मग्रंथामध्ये जर पाहिलं तर अश्वलायन ब्राह्मणाला विचारते की काय रे तू रात्रंदिवस पाण्यामध्ये, नदीमध्ये आंघोळ करतो, तर मासोळी तर रात्रंदिवस पाण्यामध्ये आंघोळ करते, तर तिला कोणता स्वर्ग प्राप्त होईल, तिचे कोणते पाप धुतल्या जाईल. तर हे आपण पाहत असतो. आणि बुद्ध आणि त्याच्या धम्मग्रंथामध्ये हे पाहतो की बाबा बुद्ध त्या ब्राह्मणाला विचारतात की तू खरोखरच आईच्या पोटामधून, म्हणजे ब्रह्माच्या तोंडातून जन्म झाला का, काय तुझी खरोखरच आई ऋतुमती झाली नाही का. तर अशा पद्धतीचं. आणि संत कबीरांनी सुद्धा प्रहार केलेला आहे, काय की मासोळी तर रात्रंदिवस पाण्यामध्ये परंतु तिचा मात्र दुर्गंध जात नाही. आणि आज भारतामध्ये नदीमध्ये दिवसभर चोरी करा, खून करा, दरोडा करा, राम मंदिराचा घोटाळा करा, म्हणजे त्यांच्या धर्मामध्ये शिकवणच आहे. मनुस्मृती ब्राह्मणी ग्रंथामध्ये म्हणजे राम मंदिरामध्ये चोरी करा, खून करा, दरोडा करा, फसवणूक करा, हत्या करा, बलात्कार करा, काही करा, परंतु नदीमध्ये आंघोळ केल्यानं सगळं काही माफ होतं. तर अशा पद्धतीची त्यांची धम्म आहे, म्हणून ते संविधानाला मानत नाही, अशा पद्धतीनं भारतामध्ये आहे.
आणि ब्राह्मणांचं हजारो वर्षापासून त्यांनी म्हणजे प्रतिक्रांतीच्या नंतर 84,000 बौद्ध महावीरांवर ब्राह्मणांचा कब्जा आहे. 84,000 बौद्ध महावीरांमधला हजारो वर्षापासूनच ते दान लुटत आहे. आज महाबोधी महाविहारामध्ये हजारो वर्षापासून ब्राह्मण त्या ठिकाणी दानपेटीवर त्याचा डोळा आहे. म्हणून बोधगया येथील महाबोधी महाविहार सोडायला ब्राह्मण तयार नाही. आणि म्हणून आरक्षणाला तो भीक म्हणतो, मात्र स्वतः मात्र EWS आरक्षण घेऊ नये. पुन्हाही मात्र त्यांचं भारतातील जेवढी काही जुने मंदिर आहे त्या सगळ्या जुन्या मंदिरामध्ये ब्राह्मणांचं आरक्षण मात्र अबाधित आहे. त्याचं उपवर्गीकरण नाही होऊन राहिलं. म्हणजे त्याचं उपवर्गीकरण म्हणजे कुठल्या तरी ब्राह्मणाने एखाद्याला मातंगाला, मांगाला, कोळीला, भंगीला, वाल्मिकीला त्याच्यामध्ये पुजारी म्हणून नेमणूक केली जात नाही. लक्षात घ्या, आजही EW आरक्षण, सुदामा कोटा आरक्षण ब्राह्मणाला आहेच. आणि पुन्हाही 84,000 महाविहार म्हणजे सगळ्या मंदिरातलं आरक्षण, दानपेटीतलं आरक्षण सुद्धा ब्राह्मणाचं आहेच. आपल्याला माहित असेल म्हणजे आज राम मंदिर घोटाळा म्हणजे ते दुसरं तिसरं काही नसून बावरी महाविहार होतं. अंजनवन नावाचं ठिकाण होतं, बुद्धाचं ते ठिकाण होतं. कोरोना महामारीमध्ये खोटा प्रचार करून रात्रीला तिथं बुद्धाच्या मूर्त्या, बुद्ध विहाराचे खांब लागून, बुद्ध मूर्त्या, बोधिसत्वाच्या मूर्त्या, शिल्पकला त्या ठिकाणी लागून त्या ठिकाणी राम मंदिर उभं करण्यात आलं. ते महाविहार, बावरी महाविहार अंजनवन परिसरामध्ये. आज एक प्रसंग आपण अभंगामध्ये सकल संत गाथांमध्ये ऐकतो की संत चोखामेळा. एक तसा तो बुलढाणा जिल्ह्यातील मेवना राजा या गावचा होता, परंतु मंगळवेढा आणि पंढरपूर हे त्याचं कर्मक्षेत्र होतं. संत चोखामेळा आपण नाव ऐकलं असेल. ते अस्पृश्य महार समाजातला होता संत चोखामेळा. तर हा संत चोखामेळांवर त्या काळच्या ब्राह्मणांनी म्हणजे संत नामदेवांचे शिष्य होते. संत चोखामेळा, चोखा महार होता, अस्पृश्य होता. त्याला कधीही ब्राह्मणांनी, बडव्यांनी पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरामध्ये प्रवेश केला नाही. त्याला तिथं पायरीवरच, आजही त्याची पायरी आहे, पायरीवरच त्याची समाधी आहे महाद्वारा पंढरपूरला. आणि म्हणून चोख्याची पायरी त्याला म्हणतात. तर ब्राह्मण एवढे शातीर होते बडवे त्यावेळेचे पंढरपूरचे की एकदा म्हणजे अभंगामध्ये उल्लेख आहे की संत चोखामेळांवर चोरीचा म्हणजे विठ्ठलाच्या गळ्यातील कौस्तुंभ, सोन्याचा हार चोरल्याचा आणि दही भात खाल्ल्याचा चोरीचा खोटा आरोप ब्राह्मण बडव्यांनी, पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरातील ब्राह्मण बडव्यांनी संत चोखामेळांवर खोटा चोरीचा आळ लावला होता. इथपर्यंतच हे ब्राह्मण बडवे थांबले नाही, तर संत चोखामेळाला बैलाच्या पायाला दोरीने बांधून संपूर्ण पंढरपूर नगरामध्ये त्याला फरफटत नेण्यात आलं होतं. त्याच्यावर अमानुष छळ करण्यात आल्या होत्या. म्हणून सर्व संतांच्या, सर्व म्हणजे वारकरी म्हणजे ब्राह्मण बडव्यांनी, शेंडीवाल्या पेशव्यांनी, लक्षात घ्या, या ब्राह्मणांनी सर्व संतांचा छळ केला आणि सर्व संतांच्या हत्या, संत कबीरांची हत्या आणि संत कबीरांची हत्या ब्राह्मणांनी केली काशी वाराणसीच्या, आणि त्यांना गंगा नदीमध्ये त्यांचे तुकडे टाकून दिले होते. संत रविदासाची हत्या वाराणसीच्या तुकडे करून त्यांची गंगा नदीमध्ये टाकले होते. ज्याप्रमाणे बुद्धांच्या काळामध्ये महामुघलांची हत्या करून तुकडे करून टाकण्यात आले होते, तशाच पद्धतीने महामुघलांच्या हत्येसारखीच क्रूर हत्या संत कबीरांची आणि रविदासांची सुद्धा झालेली होती. एवढंच नाही, देहूचे संत तुकाराम मोरे, मोरे म्हणजे काय, मोरे हे मौर्य घराण्याचे होते. संत तुकाराम महाराज हे मोरे घराण्याचे होते, म्हणजेच मौर्य घराण्याचे होते, बुद्धिस्ट होते, वारकरी होते, नाथपंथी होते. आणि म्हणून संत तुकारामांची हत्या सुद्धा होळीच्या दिवशी मंबेश्वर भट आणि मंबा भट आणि रामेश्वर भटांनी त्यांच्या अभंग गाथा इंद्रायणी नदीमध्ये बुडून होळीच्या दिवशी त्यांची हत्या केली, कत्तल केली. त्यांचे तुकडे करून इंद्रायणी नदीमध्ये फेकणारे ब्राह्मणच होते. सर्व संतांच्या छळ आणि सर्वच संतांच्या हत्या ब्राह्मणवाद्यांनीच केल्या. संत म्हणजे शिवाजी महाराजांचा छळ आणि त्यांची हत्या, संभाजी महाराजांची हत्या मनुस्मृतीच्या नियमाप्रमाणे संभाजी महाराजांचा छळ आणि हत्या करण्यात ब्राह्मणच होते. आणि म्हणून लक्षात घ्या, या भारत देशाचा इतिहास म्हणजे ब्राह्मण आणि श्रमण संस्कृतीचाच आहे. तर आज त्यावेळी म्हणजे संत चोखामेळांवर एवढा अमानुष छळ करण्यात आला, त्याची हत्या करण्यात आली, त्यांना बैलाच्या पायाला बांधलं ब्राह्मणांनी आणि पूर्ण पंढरपूर नगरामध्ये फरफटवलं. एवढा छळ, हाल केले. आज ब्राह्मणाला दोरीनं नाही, त्याच्या हत्तीच्या घोड्याच्या पायाला बांधायला पाहिजे. म्हणजे संत चोखामेळानं चोरी केली नाही, खोटा आरोप करून त्यांच्यावर एवढा मोठा अमानुष छळ करण्यात आला होता. आणि म्हणून लक्षात घ्या,
या भारत देशामध्ये आपल्याला सांगितलं जातं की मोहम्मद बख्तियार खिलजी यांनी नालंदा विद्यापीठ जाळले, अनेक बुद्ध विद्यापीठ जाळले, परंतु नाही, नालंदा विद्यापीठ जाळणारे ब्राह्मणच होते, अनेक बुद्ध विहार जाळणारे ब्राह्मणच होते. 90 लाख ग्रंथ नालंदा विद्यापीठामध्ये 6 महिने जळत राहिले, हे आपण इतिहासामध्ये ऐकतो. आणि तो जाळणारा होता शशांक नावाचा बंगाली ब्राह्मण राजा, काला पहाड नावाचा बंगाली ब्राह्मण राजा होता. तर यांनीच ते सगळं जाळलं. आजही आमचे 84,000 बुद्ध विहारावर चोरी, बुद्ध लेण्यांवर चोरली, शिवाजी महाराजांच्या गड किल्ल्यांवर सुद्धा ब्राह्मणांनी मंदिर उभे करून बुद्ध लेण्यांवर मंदिर, काल्पनिक देवी देवता बसून त्याच्यावर चोरी डल्ला ब्राह्मण करत आहे. आजही भीमा कोरेगावाची जागा 260 एकर भीमा कोरेगावाची जागा इंग्रजांकडून त्या माळवतकर कुटुंबाला भेटली होती, त्याचाही त्याच्यावर कब्जा आहे. तिथं तळेगाव दाभाडेचा बंगला आहे पुण्याला, त्याच्यावरही ब्राह्मणांनी कब्जा केलेला आहे. देहू रोडची जागा असो किंवा महू गावचं भीम जन्मभूमी असो, तिथंही ब्राह्मणांनी कब्जा केलेला आहे. एवढंच नाही तर महाबोधी महाविहार प्रकरण तुम्हाला माहितच आहे, जेवढे काही बुद्धिस्ट प्लेस आहे, बौद्ध लेणे आहे, एवढंच नाही, शिवाजी महाराजांचे गड किल्ल्यांवर सुद्धा ब्राह्मणांनी मंदिरं उभारून त्या ठिकाणी सुद्धा दानपेठ ठेवून त्या ठिकाणी धंदा सुरू केलेला आहे, जोरात त्यांचा चालू आहे. तर लक्षात घ्या, हे जे कार्ला बुद्ध लेणी आहे किंवा लेण्याद्रीची अष्टविनायक गणपती, हा ब्राह्मण पेशव्यांनीच म्हणजे शिवाजी महाराजांच्या काळामध्ये आणि संभाजी महाराजांच्या काळामध्ये म्हणजे जिथं जिथं शिवाजी महाराजांचे गड किल्ले आहे तिथे तिथे बुद्ध लेणे आहे. लक्षात घ्या, शिवाजी म्हणजे जिथं जिथं शिवाजी महाराजांचे गड किल्ले आहे तिथे तिथे बुद्ध लेणे आहे. तर म्हणजे शिवाजीचे, संभाजी महाराजांचे राज्य गेल्याच्या नंतरच महाराष्ट्रातील सर्वच बुद्ध लेण्यांवर ब्राह्मण पेशव्यांनी देवी देवता, एवढंच नाही, शिवनेरी जुन्नरला लेण्याद्रीमध्ये अष्टविनायक गणपती बसवणारा ब्राह्मण पेशवाच आहे. आणि महाराष्ट्रातील सर्व प्राचीन बुद्धविहार ब्राह्मणांनी प्रतिक्रांतीच्या नंतरच, शिवशाही गेल्याच्या नंतर ते मांडलेले आहे. आणि म्हणून ब्राह्मण पेशवे, तर लक्षात घ्या, अलीकडेच सोमनाथ मंदिराच्या खाली 3 मंजिला बुद्ध विहार प्राप्त झालं आणि तिथे जीपीआर मशीन लावण्यात आलं. 3 मजली बुद्ध विहार लागलं. 32 पेजेसचा रिपोर्ट IIT गांधीनगरला सादर करण्यात आला, परंतु ते मैत्रक आणि मौर्य राजांनी बांधलेलं सोमनाथ बुद्ध विहार होतं. आणि ते बघा, त्या ठिकाणी 17 वेळा लुटलं म्हणतात मोहम्मद गझनीनं, परंतु ते मला नाही वाटत मोहम्मद, ते ब्राह्मणांनीच खऱ्या अर्थाने लुटलेलं होतं आणि आजही लुटत आहे. म्हणजे त्या ठिकाणी 3 मंजिला बुद्ध विहार मैत्रक आणि मौर्य राजांनी बांधलेलं होतं. आज त्या ठिकाणी सोमनाथ जे मंदिर आधुनिक उभं केलेलं आहे, सोमनाथ आधुनिक मंदिर, हे वल्लभभाई पटेल, तिथं म्हणजे सोमनाथला वल्लभभाई पटेलचा म्हणजे सोमनाथला बुद्धाच्या लेण्या आहे आणि सोमनाथ मंदिर हे प्राचीन महाविहार आहे. बुद्धांच्या लेणीवरच वल्लभभाई पटेलचा पुतळाही सुद्धा ब्राह्मणवाद्यांनी बसवलेला आहे. आज जे सोमनाथ मंदिर आहे आधुनिक, ते वल्लभभाई पटेलनं बांधलं. आणि आजचं जे बावरी महाविहार आहे त्याच्यावर राम मंदिर सुद्धा हे मोदीनं, ब्राह्मणांना बांधलेलं आहे. लक्षात घ्या, आमच्या 84 म्हणजे ब्राह्मणाची ती आधीपासूनच चोरी करण्याचा धंदा आहे. ऐतखाऊ ब्राह्मण आहे, दुसऱ्याच्या श्रमावर जगणारे ब्राह्मण आहे. 84,000 बौद्ध विहार अजूनही ब्राह्मणाच्या कब्जात आहे. तिरुपती बालाजी, सोमनाथ, जगन्नाथ, पंढरीनाथ सगळी मंदिरं ब्राह्मणांच्याच कब्जामध्ये आहे. गड किल्ले आणि बुद्ध लेण्या सुद्धा ब्राह्मणांच्याच कब्जामध्ये आहे. आज आपण तिरुपती बालाजी, हे तिरुपती बालाजी मंदिर जे आहे प्राचीन काळातील महाविहार, हे चोल बौद्ध राजांनी बांधलेलं होतं. महाबोधी महावीरासारखीच त्यांची पूर्व दिशेकडून तोंड आहे आणि ते तिरुपती नसून थेरोपती होतं, बालाजी होतं, म्हणजे जिसका नाम जग में बाला आहे. आजही त्या ठिकाणी केस दान करण्याची परंपरा आहे, महिलाही केस दान करतात. आज करोडो रुपयाचे, अब्जो रुपयाचे केस परदेशामध्ये तिथे विकले जातात आणि हजारो टन सोनं त्या ठिकाणी आहे. आणि अलीकडे आपण 2-4 वर्षाच्या आधी ऐकलं की तिरुपती बालाजी मध्ये सुद्धा ब्राह्मणांनी सोनं चोरलं होतं, ही खबर आपण ऐकलेली आहे. म्हणजे ती गोष्ट आहे 2023 मध्ये, म्हणजे 20 वर्षापासून, म्हणजे 20 वर्षापासून चोरी चालू होती तिरुपती बालाजी मध्ये. म्हणजे 2023 मध्ये 100 करोडचं सोनं आणि रोख रक्कम तिरुपती बालाजी मध्ये चोरलेली होती, तेही सुद्धा ब्राह्मणांनीच. आणि ते कोण? रवी कुमार नावाच्या ब्राह्मणानं 2023 मध्ये 100 करोडची चोरी त्यानं केली होती. आपल्याला माहित आहे की पंढरपूरला साने गुरुजींनी सत्याग्रह केला होता. नंतर साने गुरुजी फाशी घेत असतात. तर ते साने गुरुजी म्हणजे त्या काळामध्ये अस्पृश्यांना, महार मातंगांना
मंदिरामध्ये प्रवेश करण्याची मुभा नव्हती आणि म्हणून ब्राह्मण बडव्यांचा त्या ठिकाणी कब्जा होता. आजही आपण पंढरपूरला पाहिलं, इथे मंदिरामध्ये पाहिलं तर गरिबांना लाईन मध्ये लागा लागते आणि श्रीमंतांना ऑनलाईन दर्शन होते. आता आजही आणि म्हणून मुघलांनी आणि इंग्रजांनी जेवढं लुटलं नाही त्यापेक्षाही जास्त ब्राह्मणवादी लुटत आहे. आणि म्हणून ब्राह्मणांचं आरक्षण आहे प्रत्येक मंदिरामध्ये. ओबीसी, एससी, आदिवासी लोक बाबरी मस्जिद साठी ते मेले आणि त्याच्यावर कब्जा ब्राह्मणांनी केला, ट्रस्ट ब्राह्मणांचं झालं. ओबीसी, आदिवासी, मूल्यवासी, नागवंशी लोक मेले आणि त्या ठिकाणी एकही कोळी, भंगी, वाल्मिकी माणूसही घेतला नाही आणि त्या ठिकाणी सर्व ब्राह्मणच त्या ठिकाणी राम मंदिरामध्ये ट्रस्टी आहे, लक्षात घ्या. आणि म्हणून आजही त्या ठिकाणी ब्राह्मणांचा कब्जा प्रत्येक मंदिरामध्ये आहे. 84,000 बौद्ध महाविहारांवर सुद्धा ब्राह्मणाचा कब्जा आहे आणि दुसऱ्याच्या श्रमावर हा जगणारा आहे महाबोधी महाविहार, त्याच्यासाठीच ब्राह्मण सोडत नाही. आणि म्हणून असं सांगितलं आहे, गोबेल्स नावाची नीती भारतामध्ये काम करत आहे. एखादी खोटी गोष्ट माणसाला वारंवार जर सांगितली तर ती खोटी गोष्ट खरी वाटू लागते. ही गोबेल्स नीती म्हणजेच आज ब्राह्मण नीती या भारतामध्ये चालू आहे. आजचे संत हे संत नाही, बिझनेसमॅन आहे. म्हणून संत तुकोबाराय हे मौर्य वंशाचे, मौर्य घराण्याचे, त्यांनी प्रहार केला होता त्या काळामध्ये. ऐसे कैसे झाले भोंदू, कर्म करोनी म्हणती साधू, अंगा लावून या राख, डोळे झाकुनी करती पाप. संत तुकोबाराय हे म्हणतात, कीर्तन करीती जे दान घेती दान देती, कीर्तन करीती जे दान घेती दान देती, ते नरका जाते. आणि म्हणून संत कबीरांनी सुद्धा सांगितलेलं आहे, चंदन तो घिस गए रह गए नीम के खोड, चंदन तो घिस गए रह गए नीम के खोड, साधू संत चले गए. म्हणजे ओरिजिनल म्हणजे सात्विक संत गेले, आता रह गए चमडी चोर. म्हणजे त्यांनी चपाती चोर म्हटलेलं आहे, परंतु चपाती चोर म्हणण्यापेक्षा आता चमडी चोर म्हणलेलं चालेल. म्हणजे कबीराचं वाक्य आहे, चंदन तो घिस गए रह गए नीम के खोड, साधू संत चले गए रह गए चपाती चोर म्हणण्यापेक्षा आजचे संत हे संत नसून ते जंत आहे, पाखंडी आहे, भोंदू आहे आणि ते चमडी चोर आहे. आणि म्हणून बिझनेसमॅन आहे. खरे संत गाडगे बाबा होते, खरे संत तुकोबाराय होते, खरे संत नामदेव महाराज होते, ज्यांनी दुष्काळामध्ये लोकांना ज्वारी वाटली, अन्न वाटलं. आजचे संत हे बिझनेसमॅन आहे. जसा संत रामदेव हा बिझनेसमॅन आहे, फेअर अँड लवली विकतो, साबणे विकतो. आणि आजचे संत गांजा, बिडी, सिगरेट, कोकण पिणारे आहे, व्याभिचार करणारे आहे, गंगा नदीमध्ये संडास करणारे आहे आणि अशोक खरात सारखे मूत्र पाजणारे सुद्धा लोक आहे. आसाराम बापू तुम्हाला माहितच असेल, आसाराम झाला होता पिसाराम. त्यांनी लहान मुलांवर सुद्धा म्हणजे मुलींवर तर सोडा, स्त्रियांवर सोडा, मुलांवर सुद्धा बलात्कार करून त्यानं आपल्याच आश्रमामध्ये मुलांना गाडलेलं होतं. तरुण तरुण मुली सुद्धा तो भोगत होता आणि तो स्वतःला कृष्णाचा अवतार समजत होता. आज तो जेलामध्ये आहे. आसाराम बापू झाला होता पिसाराम बापू. त्याचा मुलगा नारायण साई असेल, राम रहीम असेल, राधे मा असेल, अशोक खरात असेल. तर या लोकांनी तर लोकांना मूत्र पाजलं. लक्षात घ्या, एवढे मिथ्यादृष्टी, अंधश्रद्धेमध्ये, अंधविश्वासामध्ये भारतीय लोक आहे. जगामध्ये अंधश्रद्धाळू लोक जर कुठे असेल तर सर्वात जास्त भारतामध्ये आहे. घुसला घराघरात भोंदू बाबा अशोक खरात, दुसऱ्याला मूत्र पाजणारा असा हा अशोक खरात. आणि आजही लोक अनेक बुवा बाबांच्या नादी लागत आहे. आणि सावित्रीबाई फुलेंनी आणि तुकोबारायांनी खरं सांगितलं की अरे 900 सायासे पोरे होते, मग का करणे लागे पती. देवाच्या देवीच्या बुवा बाबाच्या नवसानं जर लेकरं झाली असती तर नवरा करायची गरजच लागली नसती, असं तुकोबाराय आणि सावित्रीबाई फुले सुद्धा काव्य फुले कविता संग्राम मध्ये सांगतात. तर प्रयागराज कुंभमेळा, आज जे कुंभमेळा भरतो ते हा एक धम्ममेळा होता, धम्म परिषदा होता. ते स्वतः सम्राट हर्षवर्धनांनी प्रयागराज या ठिकाणी चालू केला होता. आज आपण प्रयागराजच्या कुंभमेळ्यामध्ये हजारो लोक मेले आणि तिथेच नदीच्या पात्रामध्ये गाडल्या गेली. आणि नदीमध्ये म्हणजे महाराज लोक जेव्हा कुंभमेळा करतात तर नदीमध्ये हाकतात, मुततात आणि दुसरी गोष्ट व्याभिचार करतात. आपण पाहिलं असेल, नागा साधू, गांजा. आज हा कोण? देवेंद्र ब्राह्मण पेशवा फडणवीस, देवेंद्र ब्राह्मण पेशवा फडणवीस, देवेंद्र ब्राह्मण पेशवा फडणवीस म्हणतो मी त्याला. यांनी आज
5,000 कोटी नाशिकच्या त्र्यंबकेश्वर मंदिरा म्हणजे कुंभमेळा येऊ पाहत आहे. तर या नाशिकच्या कुंभमेळ्यासाठी त्यांनी आराखडा तयार केलेला आहे. आणि आजही म्हणजे नाशिकच्या कुंभमेळ्यासाठी गांजा फुकणारे, भांग पिणारे, व्यभिचार करणारे, नदीमध्ये हागणारे, मुतणाऱ्या महाराजांसाठी 5,000 कोटींचा आराखडा देवेंद्र ब्राह्मण पेशव्या फडणवीसांनी तयार केला. अजूनही मात्र पुण्यातील सावित्रीबाई फुले आणि ज्योतिबा फुलेंना भारतरत्न दिला नाही. आणि त्या ठिकाणी शनिवार वाड्यासाठी सुद्धा ब्राह्मण पेशव्याचा निधी आराखडा तयार केला या फडणवीस सरकारनं. आणि आजही त्या ठिकाणी मुलींची पहिली शाळा ज्योतिबांची पुण्यातली ती मात्र तशीच आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. तर त्यांचे देवी देवता सुद्धा चोरी आहे. आपण पाहिलं असेल त्यांचे देवही चोर करणारे आहे. तर ब्राह्मण म्हणजे देवी देवता कसे आहे, माखन चोर. कोणी स्त्रिया यमुना नदीवर आंघोळ करत असेल तर त्यांचे कपडे चोरणारे. आणि आपण पाहिलं असेल आपल्या अमरावतीमधून रुक्मिणीला चोरून घेऊन जाणारा. तर ही देवदासी परंपरा म्हणजे ही मंदिर स्त्रियांचा देवदासी आणि जोगतिनीचा भोग करणारे ब्राह्मण होते. आणि ब्राह्मण पेशव्यांच्या कालखंडामध्ये आपण पाहिलं तर 13 वर्षाचा उपभोग घेणारे ब्राह्मण पेशवे होते. शनिवार वाडा हे नावच त्याच्यावरून पडलं. शनिवार वाडा म्हणजे काय, बाई वाड्यावर या. तर ह्या बाई वाड्यावर म्हणजे राजाची बायको जरी असेल तर पहिली रात्र ब्राह्मण पेशव्याच्या घरी घालवली पाहिजे, ही मनुस्मृतीचा काळा कायदा होता. म्हणजे बाई वाड्यावर या हे जे गाणं तयार झाले ते बाई वाड्यावर जाणारी अस्पृश्यांची माग महाराची स्त्री होती. आणि प्रत्येक शनिवारी एक नवीन मुलगी, कवळी मुलगी शनिवारी त्या ब्राह्मण पेशव्याला पुण्यामध्ये भोगण्यासाठी लागत होती, म्हणून त्याचं नाव शनिवार वाडा. म्हणजे प्रत्येक शनिवारला एक नजराणा, एक नवीन स्त्री, कवळी मुलगी त्याचा भोग घेत होते. आपण पाहिलं असेल काशीबाई नावाच्या एका ब्राह्मणींवर बलात्कार केला होता आणि ती गर्भवती राहिली होती. आणि मग ज्योतिबा फुलेंनी त्या काशीबाईचं बाळंतपण केलं सावित्रीच्या माध्यमातून आणि त्यांच्या बाळाला दत्तक घेतलं. यशवंत फुलेला डॉक्टर बनवलं. तर अशा पद्धतीनं स्त्रियांचा भोग घेणारे हे ब्राह्मण पेशवे होते. राजांच्या म्हणजे आपण पाहिलं असेल आसिफा बानोचं प्रकरण, हे मंदिर म्हणजे अय्याशीचे व्याभिचाराचे अड्डे झाले. आपण म्हणजे 2016 मधली घटना आहे. काश्मीर मधील आसिफा नावाची एक मुलगी होती 8 वर्षाची आणि ती मेंढपाळ करणाऱ्या मुस्लिमांची मुलगी होती. केवळ 8 वर्षाची होती. 2026 मध्ये आहे. तर जातीयतेच्या द्वेषातून त्या 8 वर्षाच्या आसिफा बानोला 2016 मधली घटना आहे. तिला ब्राह्मणांनी म्हणजे 7 जनावरांनी, त्याच्यात एक पोलीस होता आणि सर्व ब्राह्मणांनी तिच्यावर हत्या केली. म्हणजे तिच्यावर बलात्कार केला. 1 महिनाभर तिच्यावर बलात्कार केला आणि देवीच्या समोरच म्हणजे देवीच्या मंदिरातच तिच्यावर बलात्कार केला. देवीच्या समोरच तिची हत्या केली. असं म्हणतात की देवीच्या हातामध्ये शस्त्र असतात, अवजार असतात, तलवार असते, त्रिशूल असते, परंतु देवीच्या समोरच तिच्यावर बलात्कार केला ब्राह्मणांनी. तिची हत्या ही मंदिरातच केली. मंदिरातच देवीच्या समोरच बलात्कार, देवीच्या समोरच हत्या झाली. परंतु देवीनं काहीही केली शकलं नाही. तिच्यावर चुनरी सुद्धा टाकली नाही, तिच्यावर कृपा केली नाही. काल्पनिक देवी आहे. आणि ब्राह्मणांनी त्या आसिफा बानोवर 8 वर्षाच्या मुलीवर देवीच्या समोरच तिची हत्या, बलात्कार करून 7 लोकांनी त्याच्यावर बलात्कार करून तिची हत्या सुद्धा केलेली होती. आणि ते सर्व ब्राह्मणच होते, लक्षात घ्या. ते सर्वच ब्राह्मण होते. त्याची नावं सुद्धा तुम्ही गुगलवर पाहिले तर तुम्हाला माहित पडेल. आणि खैरलांजीचं प्रकरण तर तुम्हाला माहितच आहे. आणि मणिपूरचं किती स्त्रियांची नग्न धिंड ब्राह्मणांनीच काढलेली आहे. आणि 2024 मधलीच घटना आहे. आता 2026 आहे. 2024 मध्ये मुंबईला दिवे आगर नावाचा एक एरिया आहे. तिथं गणपतीच्या मंदिरामध्ये एक 30 वर्षाची मात्रे अण्णाबाची म्हणजे 2024 मधली घटना बघा. मुंबईच्या दिवे आगर परिसरामध्ये एक गणपतीचं मंदिर आहे. तर त्या गणपतीच्या मंदिरामध्ये ही मात्रे अण्णाबाची एक स्त्री त्या ठिकाणी गेली. घराचा मनस्ताप आला होता, पती पत्नीमध्ये भांडण झालं होतं आणि थोड्या वेळासाठी ती बरं वाटावं म्हणून ती त्या मुंबईच्या त्या गणपती मंदिरामध्ये गेली. आणि तिथल्या ब्राह्मणाईनं तिला पाण्यामध्ये बेशुद्धीचं औषध टाकून तिच्यावर त्या मंदिरातच ब्राह्मणांनी बलात्कार केला. ही 2024 मधली घटना आहे.